बीडच्या परळीतील बाजारपेठा 2 दिवसानंतर सुरळीत वाल्मी कराडच्या समर्थनार्थ परळीतील बाजारपेठा बंद होत्या। मंजिरी कराडच्या भूमिकेनंतर व्यापारी संघटनेकडून बंद मागे। हार्वेस्टर मशीन अनुदान घोटाळा प्रकरणी वाल्मी कराडचं बारामती कनेक्शन हार्वेस्टर मशीनच्या अनुदानासाठी वाल्मी कराडने करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। पुण्यात हार्वेस्टर शेतकऱ्यांकडून खासदार सुप्रिया सुळेंची भेट, कराडने पैसे बुडवल्याचा आरोप करत तक्रार, तर सुळेंची पुणे ग्रामीण अधीक्षकांसोबत फोनवर चर्चा, हार्वेस्टर मालकांना उद्या वेळ देण्याची मागणी। मंत्री धनंजय मुंडे वैजनाथाच्या चरणी लीन, वैजनाथाचं दर्शन घेत धनंजय मुंडेंकडून अभिषेक। शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा दिला, त्यात भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्या। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार एक पोर्टल आणण्याच्या विचारात, तक्रारींची चौकशी सुरू असल्याची कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती। कोल्हापुरात रंकाळा तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी पालिका सज्ज, रंकाळा तलावात कपडे न धुण्याचे सक्त आदेश, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल। बुलढाण्यातील शेगावमधील केसगळती प्रकरण, केसगळती झालेल्यांची संख्या 188 वर, केसगळतीचा शोध अद्याप नाहीच। जालन्यात रेल्वे संघर्ष समितीचं धरणे आंदोलन, जालना जळगाव, जालना खामगाव या रेल्वे मार्गांना केंद्रीय अर्थसंकल्पात निधी देण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरातील वजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचं आंदोलन, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची 2 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील मांडवा हेटीच्या ग्रामस्थांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन, पंचायत समितीच्या पायऱ्यांवर पाणी ओतून जलाभिषेक आंदोलन, वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचं आंदोलन। सिंधुदुर्गच्या देवगड जामचंडेत खनिकर्म विभागाकडून बॉक्साईटच्या उपलब्धतेसाठी सर्वेक्षण केलं जाणार, सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा विरोध, उत्खननामुळे बागायती शेती उद्ध्वस्त होऊ शकते, ग्रामस्थांची भूमिका। पुण्याच्या भोरमधील भोंगवली फाटा ते माहूर-खिंड रस्त्याचं काम ग्रामस्थांनी थांबवलं, रस्त्याच्या कामात कमी दर्जाचं सिमेंट वापरलं जात असल्याने नागरिक आक्रमक। भंडाऱ्याच्या साकोली तुमसा रस्त्याची दुर्दशा, जागोजागी खड्डे, वाहनधारकांना नाहक त्रास, प्रशासनाकडे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी। नांदेडच्या वाटेगावमध्ये पैनगंगा नदीतून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरूच, पुलाला मंजुरी मिळूनही काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांचा संताप। नाशिकच्या लासलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी योगिता पाटील यांची निवड, 17 पैकी 10 मतं मिळवत योगिता पाटील सरपंचपदी विराजमान। अकोला जिल्हा परिषद पंचायत समित्यांवर आजपासून प्रशासकीय राजवट, जिल्हा परिषदेचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी पाहणार। सांगलीत निवृत्त पोलीस उपअधीक्षक राजाराम पाटील यांचा विशेष सत्कार, प्राचार्य पी.बी. पाटील यांच्या 93व्या जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर आजपासून प्रशासक मुदत संपल्याने शासनाचे आदेश, वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचाही कार्यकाळ संपला। जालन्यात पालिकेकडून कर वसुलीला वेग, पालिका प्रशासनाकडून मागील 15 दिवसात 60 लाखांचा कर वसूल, 15 मालमत्ताधारकांच्या प्रॉपर्टी पालिका प्रशासनाने सील केल्या। जालना जिल्ह्यातील 30 केंद्रांवर 9,760 विद्यार्थी देणार नवोदय प्रवेश परीक्षा, अनुचित प्रकार केल्यास गुन्हा दाखल करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा। औंढा नागनाथमध्ये स्वामी महाराजांच्या यात्रा महोत्सवाचा जल्लोष, भाविकांना विविध 150 क्विंटल भाजीच्या महाप्रसादाचं वाटप। सांगलीच्या खटावमध्ये मकर संक्रांती निमित्ताने पालखी सोहळा संपन्न, गावात 200 क्विंटल साखरेचं केलं वाटप। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानाला 1.25 किलो सोनदान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमॅन मनोज मोदींकडून सोनं देवस्थानाकडे सुपूर्द। सोलापूरच्या माढ्यात सहकार महर्षी गणपतराव साठेंच्या 137व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा, शालेय विद्यार्थ्यांकडून लेझिम, झांज पथकांसह पथनाट्य सादर। अहिल्यानगरमध्ये ढगाळ हवामानामुळे पिकांवर परिणाम, शेतकरी हतबल, पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून फवारणी। जळगावच्या मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर तालुक्यात हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, उत्पन्नात घट होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी चिंतेत। गोंदियात ढगाळ वातावरणाने रब्बी धोक्यात, गहू, हरभरा, तुरीवर कीड रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी संकटात। गोंदियाच्या बाजारपेठेत फळभाज्या पालेभाज्यांची आवक वाढली, फळभाज्या पालेभाज्यांचे दर जैसे थे असल्याचं चित्र, लसणाची 260 रुपये किलो दराने विक्री।
पुण्यातील भीमाशंकर स्ट्रॉबेरीचं नवं हब 2 वर्षात लागवडीमध्ये 10 पटीने वाढ, जवळपास 3 हेक्टरवर स्ट्रॉबेरीची लागवड. हिंगोली जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील पिकं धोक्यात. महागडी औषधं फवारून देखील रोगराई आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंतेत. जळगावच्या भडगाव तालुक्यातील महिंदळी गावासह परिसरातील पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. सतत ढगाळ वातावरणाचा फटका, शेतकरी चिंतेत. वाशिम जिल्ह्यातील चियाळची पुण्याच्या बाजारात विक्री होणार, शेतकऱ्यांना मिळणार 14,000 रुपये दर. प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना फायदा. तूर डाळ आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार. तूर डाळीचे दर घसरले. तूर डाळ किलोमागे 50 ते 40 रुपयांनी स्वस्त झाली. पालघरच्या जिल्हा कृषी हवामान केंद्राचं पुनरुज्जीवन होण्याचे संकेत. फेब्रुवारीत निधी अभावी केंद्र बंद करण्यात आलं होतं. कृषी हवामान केंद्राची उभारणी सुरू. जालन्यात ई पीक पाहणीची मुदत संपली. जिल्ह्यात केवळ 12 क्षेत्रांची ई पीक पाहणी नोंदणी पूर्ण. ई पीक पाहणी न केल्यास मदतीपासून वंचित राहणार. नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये कांद्याची चोरी करणारे 3 चोरटे जेरबंद. पोलिसांकडून सध्या 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. तर गोंदिया संथ रस्ते बांधकामाचा आता विद्यार्थ्यांसह चालकांनाही फटका. देवळीजवळील मासूल कसा घाटामध्ये दररोज 4 ते 5 तासांचा रस्ता जाम. कंत्राट कंपनीकडून काम संथ गतीने सुरू असल्याने संताप. पुण्यातील चाकण शिक्रापूर महामार्गावर कंटेनरचा अपघात. कंटेनरची अनेक वाहनांना धडक, 4 जण जखमी. पुण्याच्या चाकण शिक्रापूर मार्गावर भरधाव कंटेनरची अनेक वाहनांना धडक. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडीचं चित्र. अवजड वाहनांच्या 5 किलोमीटरपर्यंत रांगा. नाशिकच्या येवला नांदगाव रस्त्यावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात. अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी. अपघातात दोन्ही वाहनांचं नुकसान. गोंदियाच्या बिरसी विमानतळावरील प्रशिक्षण केंद्राला 15 वर्ष पूर्ण. या कालावधीत 450 पायलट घडले. पुण्याच्या राजगुरुनगरमधील घटनेतील आरोपीला तात्काळ अटक केल्यानं पोलिसांचा सन्मान. विविध संघटनांकडून खेड पोलिसांचा सन्मान. भंडारीच्या कुर्झा परिसरात वाघाचा मुक्त संचार. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वाघाचा बंदोबस्त करण्याची वनविभागाकडे मागणी. नाशिकमधील कळवणच्या एकलहरे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार. 3 बिबटे सीसीटीव्हीत कैद. बिबट्यांनी कांदा पिकाचं केलं नुकसान. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती रॅलीचं आयोजन. आज दुपारी राज्यपालांच्या हस्ते 3 दिवसीय परिषदेचं उद्घाटन. नाशिकच्या पिंपळगाव खांब परिसरात बिबट्याचा वावर. बिबटे दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला तातडीनं जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी. बीडच्या परळीत रेल्वे सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड करून रेल्वे चोरी. पोलिसांकडून एका टोळीला अटक. टोळीकडून मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू. सिंधुदुर्गच्या कणकवली रेल्वे स्थानकातून 2 बांगलादेशी महिला एटीएस पथकाच्या ताब्यात. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. साताऱ्यातील कराडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 46,71,000 रुपयांचा पर्यावरण कर वसूल. आरटीओ अधिकाऱ्यांची माहिती. तर 2,62,00,000 पर्यावरण कर थकीत. पुण्यात 23 लाखापेक्षा अधिक रुपयांचा एमडी ड्रग्ज साठा जप्त. एकाला अटक. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची ही कारवाई. कोल्हापूरच्या कोवाडमध्ये एटीएम फोडणारी राजस्थान टोळी जेरबंद. सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून चोरी करणारी टोळी पहिल्याच गुन्ह्यात गजाआड. जळगावात दुचाकीवरील 2 चोरट्यांकडून वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न. महावीर कॉलनी परिसरातील ही घटना. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये 3 महिलांच्या दागिन्यांची चोरी. हात साफ करून चोरट्यांकडून दागिन्यांची चोरी. मूर्तिजापूर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नाशिकच्या येवल्यातील पैठणीच्या शोरूममध्ये बंदूक आणि तलवारीचा धाक दाखवत व्यावसायिकांची लूट. घटना सीसीटीव्हीत कैद. येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील नांदगावात घरफोडी. 2,10,000चा मुद्देमाल लंपास. इगतपुरी पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. इचलकरंजीत कॉलेजच्या वर्चस्व वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी. शहरात तणावाची स्थिती. हाणामारी प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल. बुलढाण्यातील म्हाडा कॉलनी जवळील जंगलात पुरुषाचा सांगाडा आढळल्याने खळबळ. फॉरेन्सिक विभागाने डीएनए चाचणीसाठी नमुने घेतले. पोलिसांकडून अधिक तपास सुरू.
महावितरणचा कार्यकारी अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ट्रान्सफॉर्मरचे बिल काढून देण्यासाठी 40,000ची लाच घेतली. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बीडच्या अंबाजोगाईत व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ला. अज्ञातांकडून झालेल्या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी. शहर पोलिसांकडून तपास सुरू. नांदगाव पेठ MIDCतील गोल्डन फायबर कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून महिला कर्मचाऱ्यांकडे शारीरिक सुखाची मागणी. अधिकाऱ्याला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून काही महिन्यांआधी चोप, तर त्याच कंपनीत 4 दिवसांआधी महिलांना विषबाधा. ठाण्यात पिकअप, टेम्पो आणि कारमधून गांजाची तस्करी. पोलिसांनी 4 ठोकल्या बेड्या. 42 किलो गांजासह 28 लाखांचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या मालेगाव शहरात गावठी कट्ट्यासह 2 जिवंत कारतूस जप्त. मालेगाव शहर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं. मुंबईहून नाशिकला एसटीने जाणाऱ्या एका सोन्याच्या व्यापाऱ्याची बॅग चोरट्यांनी लांबवली. 68 लाखांचे दागिने चोरल्याचं समोर. चोरट्याविरोधात कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नांदेडच्या किनवटमध्ये नोकरीच्या आमिषाने महिलेवर तिघांकडून अत्याचार करणारे आरोपी हे नागपूर आणि हैदराबादमधून अटकेत. जिल्ह्यातील आरटीच्या 4 शाळा घटल्या. विद्यार्थी संख्या मात्र 55ने वाढली. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू. 827 विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गात प्रवेश मिळणार. नंदुरबार जिल्हा परिषदेची मुदत संपली. आजपासून प्रशासकीय राज्य सुरू होणार. नंदुरबार जिल्ह्यातील 6 पंचायत समितीचा देखील कार्यकाळ संपलेला आहे. परभणीच्या पाथरी बाजार समितीच्या सभापतीपदी अनिल नखाते कायम. विभागीयसह निबंधकांकडून जिल्हा उपनिबंधकांचे आदेश रद्द. पुण्याच्या खेड तालुक्यातील धामणवेमध्ये काळूबाईच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. जळगावच्या 40 गावात पीर मुसा कादरी बाबाच्या उरुसाला सुरुवात. मोहिते देशमुखांना तलवार धारण करण्याचा मान मिळाला. उरुस शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त. पुण्यातून कुंभमेळ्यासाठी विशेष गाडीतून निघालेल्या प्रवाशांचा उत्साह. प्रवासादरम्यान भक्तिमय गाण्यांचा लुटला आनंद. सर्व प्रवासी भक्तिमय गाण्यात तल्लीन. सोलापूरच्या करमाळा आगाराला आता नवीन बसेस देण्याची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अजित पवारांकडे मागणी. तर नाथरुस्त एसटी बसची तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.